जनतेचा सर्व श्रमिक जनतेचा मागतो आम्ही कष्टाचं मागतो आम्ही घामाचं सर्व धंद्यातील कंत्राटीकरण रद्द झालंच पाहिजे सर्व धंद्यातील कंत्राटीकरण रद्द झालंच पाहिजे सार्वजनिक बँकेचं खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे सार्वजनिक बँकेचं खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे केंद्र सरकारच्या 60 लाखा जागा त्वरित भरल्याच पाहिजे केंद्र सरकारच्या 60 लाखा त्वरित भरल्याच पाहिजे केंद्र सरकारच्या 60 लाखा जागा त्वरित भरल्याच पाहिजे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केलीच पाहिजे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केलीच पाहिजे अरे मागतो आम्ही श्रमाचं अरे मागतो आम्ही कामाचं अरे म्हणाला बहुटेक अरे म्हणाला झेंडे शेतकरी कामगार एकजुटीचा अरे मोदी शासन पे और जोर समान और ताकत समान सीना तान के जूता लेके डंडा लेके पेन लेके थापी लेके जोर समान पेंशन चाहिए और नौकरी चाहिए मकान चाहिए शिक्षा चाहिए जोर समान ताकत समान जोर समान मोदी शासन पे मोदी शासन पे जोर समान ताकत समान ताकत समान जोर समान इस शासन पे अरे गुंडशाही पे गुंडशाही पे भांडवलशाही पे भांडवलशाही पे जोर समान ताकत समान सीना तान के पेंशन चाहिए औषध चाहिए दवाखाना चाहिए हमी भाव चाहिए जोर समान ताकत समान सीना तान के जूता लेके डंडा लेके इस शासन पे जोर समान ताकत समान डंडा लेके झंडा लेके पेम लेके थापी लेके जोर समान पेंशन चाहिए सामाजिक सुरक्षा चाहिए पगार चाहिए भर्ती चाहिए जोर समान ताकत समान सीना तान के जोर समान कामगार संघटना कृती समितीचा कामगार संघटना कृती समितीचा शेतकरी कामगार संघटना कृती समितीचा बोलतो आम्ही घामाचं मागतो आम्ही कष्टाचं मागतो आम्ही श्रमाचं मागतो आम्ही घामाचं कामगार मंत्र्याचा अरे एक शब्द न बोलणारा कामगार मंत्र्याचा अरे एक शब्द न बोलणारा कामगार मंत्र्याचा अरे छुप्या पद्धतीने 4 बिलियन रुपये लागू करणाऱ्या मोदी सरकारचा अरे छुप्या पद्धतीने 4 कामगार कायदे लागू करणाऱ्या मोदी सरकारचा अरे छुप्या पद्धतीने कामगार कायदे लागू करणाऱ्या मोदी सरकारचा त्याला पाठिंबा देणाऱ्या फडणवीस सरकारचा त्याला पाठिंबा देणाऱ्या फडणवीस सरकारचा
भारत सरकारने अमेरिका सरकारबरोबर केलेला शेती करार रद्द झालाच पाहिजे. भारत सरकारने अमेरिका सरकारबरोबर शेती करार केलेला रद्द झालाच पाहिजे. केंद्र सरकारने 60 लाख नोकऱ्या भरती तातडीने भरलेच पाहिजे. राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या रिकाम्या जागा भरल्याच पाहिजे. राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या निमारकाळ जागा भरल्याच पाहिजे. आपल्या आपल्या म्हणजे डॉक्टर संघटना, परत सगळ्या कामगार संघटना, एमएससीबी तर्फे मी देतो. कोबरेला आवाज दो, जोर से आवाज दो. हमारी यूनियन, हमारी यूनियन, कामगार विरोधी कायदे आणणाऱ्या सरकारचा, कामगार विरोधी कायदे आणणाऱ्या सरकारचा. पंतप्रधान होश में आओ, प्रधानमंत्री होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो. बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, न्याय तो तुमको देना होगा. नहीं देंगे तो छीन के लेंगे, नहीं देंगे तो छीन के लेंगे. भूलो मत, भूलो मत, हमारी यूनियन, हमारी यूनियन. बँकांचं खासगीकरण रद्द करा, बँकांचं खासगीकरण रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा. आमच्या मागण्या, आमच्या मागण्या, नाहीतर खुर्च्या, नाहीतर खुर्च्या. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. हम सब, हम सब, हम सब, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन. कामगार विरोधी काय कोड बिल रद्द झालंच पाहिजे, कामगार विरोधी कोड बिल रद्द झालंच पाहिजे. हल्ला बोल, हल्ला बोल, बोल मेरे बहना, बोल मेरे बहना. हिटलरशाही पे, तानाशाही पे, हिटलरशाही पे, तानाशाही पे. बोल मेरे बहना, बोल मेरे भैया, बोल मजूरा, बोल किसाना, बोल मजूरा, बोल किसाना. हम सब, हम सब, हम सब, हम सब. संघटनेची पण घोषणा देणार का? आपण आता काढा निसता मोबाईल. घोषणेसोबत आता आपण सभेला सुरुवात करूयात. एमआर संघटनेचं कोण बोलणार आहे? त्या ठिकाणी बाळासाहेब पाकळे आपल्याला इथे मार्गदर्शन करतील. हे एमआर संघटनेचे नेते त्यांच्या मागण्या मांडतील. नमस्कार कामगार संघटना. नमस्कार सर्व कामगार संघटनांना. मी बाळासाहेब पाकले, बार्शी युनिट मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह महाराष्ट्र स्टेट यांच्या वतीनं मी बोलत आहे. आमच्या पण तुमच्याप्रमाणेच काही मागण्या आहेत. आम्ही पण कामगारच आहोत. आमच्या पण काही मागण्या आहेत. तर तुमच्याप्रमाणे 4 लेबर कॉर्ड रद्द झाले पाहिजेत आणि
सेल्स प्रमोशन ऍक्ट आमच्या बाबत जो आहे 1976चा तो अबाधित राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज संप करत आहोत. संप आणि सर्व संघटनांना आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच हा संप का करायचा तर संप केल्याशिवाय आपल्या संघटनेची किंवा कामगाराची ताकद कळत नाही, त्यासाठी हा संप करायचा आहे. त्या 2 कायद्याबरोबरच आमची दुसरी एक अशी मागणी आहे की आमच्या सेल्ससाठी किंवा त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्यावर बदलीचे किंवा इतर अशा धमक्या दिले जाते ते रद्द झाल्या पाहिजे. तसेच आमच्यावर जीपीएसच्या मार्फत किंवा झूम मीटिंग मार्फत सर्व्हिलन्स ठेवलं जातंय ते आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आहे, ते पण त्यांचं रद्द केलं पाहिजे. तसेच इतर संघटनाप्रमाणे आमच्या अशी दुसरी मागणी आहे की आमच्या कामकाजाच्या वेळा फिक्स नाहीये, तर ते कामकाजाच्या वेळा फिक्स करून आम्हाला पण किमान वेतन 8 घंट्यासाठी 30,000, मासिक 10,000 पेन्शन आणि इतर सुविधा लागू कराव्या यासाठी आम्ही आज या ठिकाणी संप करत आहोत. मोर्चा कशासाठी आताजी म्हणले काम करायचंय नाही काम कॉम्रेड धनाजी पवार हे आपलं मनोगत नाही शकत. गव्हर्नमेंटने त्याच्या विरोधात आहे. जो देशव्यापी संप चालू झालेला आहे त्या विरोधामध्ये बँकेचं खाजगीकरण रद्द व्हावं, सर्वांना किमान वेतन पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीसाठी देशभरात जो संप झालेला आहे त्या संपाला डॉक्टर जगदाळे हॉस्पिटल श्रमिक संघातर्फे मी पाठिंबा देत आहे आणि सर्व टोटल कर्मचारी संघटनेला पाठिंबा देत आहे. एवढं बोलणं मला एक जण बोलेल त्याच्या मागणं सांगायचं. नमस्कार, मी सरिता कुलकर्णी बँकेत आहे. आज देशभरामध्ये भारत बंदची हाक दिलेली आहे. फक्त भारतीय मजदूर संघाशी जे संलग्न आहेत त्या संघटना यात सहभागी नाही आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी, महिला, संघटित क्षेत्रातले, असंघटित क्षेत्रातले सर्व लोक आज बंदमध्ये सहभागी आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर प्रमुख कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती. आपल्या संविधानात 4-5 वर्ष काम करून सगळ्या लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपले 29 कायदे करण्यात आले होते. तर त्या कायद्यांची पायमल्ली करत परवा नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने 4 कायद्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्यामध्ये एक एकदम महत्वाचा एक त्यात फॉर्म आहे, अशी फॉर्म आहे की धन्यवाद. नाही सगळ्यांचीच आहे ती की फंडामेंटल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे. एक मिनिट. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ही जी संकल्पना आणलेली आहे त्यांनी ती अतिशय घातक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे शाश्वती नसल्याचं वातावरण निर्माण होणार आहे. यामध्ये सरकार आणि मालक त्यांना वाटेल तशी भरती करणार आणि जर भरती केली, सेवा शर्ती वगैरे कुठल्याही लागू नाही झाल्या, लोक संघटित व्हायला लागले की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार. म्हणजे तुमच्या संघटनावर एक प्रकारची गदा आणलेली आहे आणि ह्याच्यामुळं भवितव्य आज जो विद्यार्थी आहे त्याला भविष्यात नोकरी मिळणार नाहीये. सगळीकडे कंत्राटीकरण, अस्थिर वातावरण, ठराविक पगार नाही, ठराविक प्रकारचा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळणार नाही, फक्त खच्चीकरण आणि खच्चीकरण. यामुळं श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार, गरीब अधिक गरीब होत जाणार, दोघांच्यातली दरी ही वाढत जाणार. यासाठी हा आजचा संप पुकारलेला आहे. त्याला बँकिंग क्षेत्रात पण सहभागी आहे, कारण बँक अर्थकारण आणि देशकारण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर अर्थकारण व्यवस्थित राहिलं नाही तर देश ढासळतो आणि आताच्या सरकारचं धोरण हेच आहे की सरकारी बँका ज्या आहेत त्यांचं खाजगीकरण करायचं, मोठमोठ्या भांडवलदारांच्या घशात त्या बँका घालायच्या. जे कर्ज घेऊन पळून गेलेले आहेत मल्ल्यासारखे लोक ते बाहेरच पडलेले आहेत, पण अगदी हजारो रुपयांचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी लागतात ते कर्ज भरा म्हणून. सेवा शुल्क, तुम्हाला अकाउंटला तुमच्या पैसे जमा झाले, मिनिमम बॅलन्स नाही म्हणून तुमच्या खात्यात रक्कम गेलेली आहे. कशासाठी तुम्ही सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावताय? हे करू नका. यासाठी तसंच येणारा खाजगीकरणाचा मुद्दा, एकत्रीकरणाचा मुद्दा, भांडवल, सरकारची जी गुंतवणूक आहे ती कमी करून सरकार खाजगी क्षेत्रातली भांडवल गुंतवणूक वाढवायला एफडीआयला त्यांनी परवानगी दिलेली ती रद्द करावी. या अशा मागण्यासाठी आम्ही बँक कर्मचारी पण आजच्या संपामध्ये सगळ्यांच्या बरोबर. बँक कर्मचारी हा कर्मचारीच आहे, फक्त संघटित आहे,
पण संघटित आणि असंघटितची ताकद एक झाल्याशिवाय आपला आवाज उठणार नाही आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यासाठी आपण आज संप केलेला आहे. आजचा संप आपण पूर्णपणे यशस्वी करून दाखवू. धन्यवाद. बांधकाम कामगार संघटनेचे कॉम्रेड बालाजी शितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोणत्या संघटनेचे माहित नाही का तुम्हाला? हायटेक कामगार केंद्र बार्शी. आज आपण बार्शीमध्ये सर्व संघटना मिळून आज कृती समिती तयार करून आज आपण तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज आपण पंतप्रधान साहेबांना पत्र लिहित होतो. तर हे पत्र लिहायचं नुसतं पत्र लिहून उपयोग नाही, तर आपण तीव्र स्वरूपात आज आंदोलन झालं पाहिजे. आंदोलन करणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. मोर्चा करणं म्हणजे जिवंतपणे नेण्यासारखी अवस्था केलेली आपल्या सरकारने. तर आपण काय केलं पाहिजे, आता आम्ही बांधकाम कामगारांचं प्रतिनिधित्व करत असताना आज बांधकाम कामगारांना अशी अवस्था केलेली आहे सरकारने. स्वामीगृह आंदोलन बंद केलं, 5,000 रुपये मिळायचं बंद केलेलं आहे. त्याचप्रमाणे डिलिव्हरीची योजना बंद केलेली आहे. हळूहळू सरकार काय करत आहे, बंद पडण्यात मार्गावर आहे. 1996च्या कायद्यानुसार किंवा त्या अधिनियमानुसार 2% कर्ज 2% सेल्स हा वसूल केला जातो, परंतु सरकार आहे 1% वसूल करतो. तो 2% वसूल करण्यात यावं. आणि त्याचबरोबर 2% वसूल केलेला आहे त्याचा दुरुपयोग आज शासन दुरुपयोग करत आहे. त्याचबरोबर आज जे सरकार आहे कामगार मंत्री, तो कामगार मंत्री आज एवढा अन्याय करत आहे कामगारावर, तरी एक शब्द बोलत नाही. तरी आज आपल्या बार्शीमधील राष्ट्रीय जनसंघटना, श्रमिक संघटना, हॉस्पिटल संघटना, त्याचबरोबर बांधकाम कामगार संघटना, बँक संघटना आणि MR संघटना, या सर्व संघटनेने आज आपल्याला पाठिंबा दर्शवलाय. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.